दिवाळी झाल्यावर सुद्धा डब्यातील शेवटची चकली संपेपर्यंत प्रत्येक चकली चवीला तेवढीच छान असावी, सोबतच त्याचा खुसखुशीतपणा बरेच दिवस टिकावा असं आपल्याला प्रत्येकीलाच वाटतं. तर त्यासाठी आज आपण अशी पद्धत वापरणार आहोत, ज्यामुळे बघा प्रत्येक चकलीला छान असे काटे आले आहेत, सुंदर गोलाकार झालेले आहेत आणि बरेच दिवस जरी ठेवल्या तरीही त्या एवढ्याच खुसखुशीत राहणार. तर चकली बनवण्यासाठी भाजणी कशी बनवायची, त्याचं किती प्रमाण घ्यायचं, हे सर्व मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आज सुरुवातीला इथे मी ह्या 2 वाट्या भरून चकलीची भाजणी घेते. रेडीमेड भाजणी वापरू शकता किंवा घरी सुद्धा बनवून भाजणी घेऊ शकता. तर या वाटीने बरोबर 2 वाट्या म्हणजेच 500 ग्रॅम एवढं मी हे भाजणी घेतली. आजच्या या भाजणीमध्ये आपण जरा सुद्धा तेलाचं मोहन सुद्धा वापरणार नाही. तर या भाजणीची उकड घेण्यासाठी एखादी मोठी कढई वापरू शकता किंवा इथे मी हा कुकर घेतलेला आहे. आता हा कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅस मध्यम ठेवलेला आहे. तर आता यामध्ये पाणी घालताना बघा, 1 वाटी पाण्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे. तर आपण एकूण 2 वाट्या भरून पीठ घेतलं होतं, तर दोन्ही वाट्या भरून पाणी घेताना साधारण 1-1 चमचा कमी एवढं पाणी घ्यायचं. मध्यम गॅसवर पाण्याला चांगली उकळी आली की अशा या मध्यम आकाराच्या चमच्याने यामध्ये सर्व साहित्य घालू. तर सुरुवातीला बघा, तळणीचा पदार्थ असल्यामुळे पचायला तो हलका व्हावा यासाठी 1 चमचा भरून ओवा घालायचं. खरं तर या सर्व साहित्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता, पण अशा या मापामध्ये घेतलं म्हणजे चकली चवीला फार खमंग होते. 1 चमचा ओव्यासोबतच पाव चमचा भरून हिंग घालायचा. हे सर्व पाण्यामध्ये घातलं म्हणजे सर्व फ्लेवर छान असे एकजीव होतात. पाव चमचा भरून इथे मी ही हळद घातली. सोबतच लाल तिखट वापरताना इथे मी हे घरगुती लाल तिखट वापरलं, पण आपल्याला जर अगदी लाल भडक चकल्या हव्या असतील तर रेडीमेड किंवा मग बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरू शकता. लाल तिखट आपल्याला जसं कमी जास्त हवं त्याप्रमाणे घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालू आणि मार्केटमध्ये जशा बटरी फ्लेवरच्या चकल्या असतात तशा बनवण्यासाठी इथे मी 1 चमचा भरून हे लोणी घातलं. आपल्याला जर लोणी घालायचं नसेल तर अमूल बटर सुद्धा वापरू शकता. 1-1.5 चमचा भरून हे पांढरे तीळ घेतलेत. आता या सगळ्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस बंद करायचा आणि ही उकळी पूर्णपणे शांत झाली की मगच यामध्ये ही भाजणी घालायची. तर भाजणी घालताना सुद्धा अगदी धक्कन न ओतता अशी थोडी थोडी भाजणी घालायची. भाजणी घातल्यावर गॅस तर आपण बंदच केलेला आहे. अगदी पटापट हे सर्व पीठ असं एकजीव करायचं. हे पीठ असं पटकन एकजीव केलं म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाही आणि सर्व भाजणी एकसारखी वाफवली जाते. आता मात्र कुकरचं झाकण वगैरे न लावता फक्त यावर हे असं झाकण ठेवायचं. गॅस तर आपला बंदच आहे, पण कुकरची उष्णता यामुळे यातील भाजणी चांगली अशी वाफवली जाते. साधारण 5 ते 6 मिनिटे हे असंच मी झाकून ठेवलं होतं. आता मात्र वरचं झाकण काढल्यावर बघा, यातील भाजणी अजूनही थोडीशी कोमट आहे. तर कोमट असतानाच ही आपल्याला मळून घ्यायची आहे. तर सुरुवातीला बघा, या सर्व पिठाच्या काय एकत्रच आपण सर्व चकल्या करणार नाही, त्यामुळे सर्व पीठ एकाच वेळी परातीमध्ये न काढता असं साधारण 2 बॅचचं पीठ काढायचं. सोबतच हे जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्याला मात्र आता कुकरचं झाकण लावायचं आणि हे घट्ट झाकून असं बाजूला ठेवायचं, म्हणजे आतली उकड पूर्णपणे मऊ न होता थोडीशी कोमट राहते. आता हे जे पीठ आहे त्याला हलकासा कोमट पाण्याचा किंवा मग रूम टेम्परेचरच्या पाण्याचा हात लावायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं. हे पीठ मळताना सुद्धा अगदीच सैल मळायचं नाही, थोडंसं असं घट्ट मळायचं. नेहमी आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचंच मळलेलं आहे. यावर झाकण ठेवून 5 मिनिटे तरी बाजूला ठेवायचं आणि 5 मिनिटांनंतर बघा, वरचं झाकण मी काढलं आणि आता याचे असे 2 गोळे बनवून घेते. 1 गोळा झाकून ठेवायचा आणि दुसरा गोळा हलक्या हाताने पुन्हा एकदा मळून घेऊ. हा गोळा अशा पद्धतीने मळला म्हणजे बघा, यावर जरा सुद्धा क्रॅक्स दिसत नाही. म्हणजेच आपण जेव्हा चकलीच्या साच्यामध्ये हे घालू त्यावेळी अखंड चकली पडली जाते, कुठेही चकली तुटत नाही. आता चकलीच्या साच्याला आतून मी असं तेल लावून घेतलं आणि यामध्ये हे पीठ घालू. पीठ घातल्यावर सुद्धा वरचं झाकण अगदी व्यवस्थित घट्ट बंद करायचं. कुणी जर पहिल्यांदाच चकली बनवत असेल, चकली पाडताना
हाच निसटत असेल तर काय करायचं, सुरुवातीला हा साचा एखाद्या कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा. म्हणजे कुठेही बाहेरच्या बाजूला तेल वगैरे असेल तर ते पूर्णपणे पुसलं जातं. आता चकली पाडताना सुद्धा चकलीचा जो पहिला वेढा असतो तो पूर्णपणे व्यवस्थित बंद करायचा आणि नंतरच अगदी जवळजवळ हे सर्व वेढे पाडून घ्यायचे. म्हणजे चकली दिसायलाही छान गोलाकार आणि सुबक दिसते. चकली पाडताना सुद्धा एकाच वेळी भरपूर चकल्या पाडून ठेवण्यापेक्षा साधारण 5-6 चकल्या एका वेळी पाडायच्या, म्हणजे त्या कोरड्या सुद्धा होत नाहीत. आता आपल्याला जर चकली गरम गरम तेलात सोडायला भीती वाटत असेल तर एखाद्या झारावर अशा पद्धतीने या चकल्या सोडायच्या. म्हणजे हा झारा तेलात बुडवला म्हणजे पटकन चकल्या तळायला होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने साधारण 6-7 चकल्या पाडून घ्यायच्या. चकली तळताना तेलाचं टेम्परेचर योग्य असणं फार गरजेचं आहे. कमी गरम असलेल्या तेलामध्ये जर चकली घातली तर ती हमखास सुटते किंवा मग हळूहळू विरघळू लागते. तर त्यापेक्षा काय करायचं, तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतर मात्र गॅस मध्यम ठेवायचा. पहिल्या बॅचमध्ये चकली सोडताना सुद्धा तसा तेलाचा फारसा अंदाज नसतो, त्यामुळे भरपूर चकल्या एकाच वेळी सोडायच्या नाही. तर इथे मी 5 चकल्या सोडलेल्या आहेत. खरं तर काय होतं, 4 ते 5 चकल्यांशिवाय जास्त चकल्या जर तेलामध्ये सोडल्या तर मात्र तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि यातील एखाद दुसरी चकली तेलामध्ये सुटू शकते. तर त्यासाठी काय करायचं, तेल चांगलं कडकडीत गरम असणं फार गरजेचं आहे. गॅस सुद्धा लहान किंवा मध्ये मध्ये मोठा करायचा नाही. मध्यम गॅसवरच या चकल्या एका बाजूने चांगल्या तळू द्यायच्या. चकली तेलामध्ये सोडल्यावर याला अजिबात झारा सुद्धा लावायचा नाही. सुरुवातीला 2 ते 3 मिनिटे एका बाजूने ही चकली व्यवस्थित सेट होऊ द्यायची. सुरुवातीला चकलीवर भरपूर असे बुडबुडे होते, पण 2 ते 3 मिनिटांनंतर बघा, चकली तेलामध्ये व्यवस्थित सेट झाली आहे. त्यांनी पूर्णपणे आकार घेतलेला आहे आणि आत्ताच या चकल्या आपल्याला पलटायच्या आहेत. असे हे तेलावरचे बुडबुडे कमी झाले तर मात्र अधेमध्ये मोठा गॅस करू शकता. आता बघा, दोन्ही बाजूने अलट पलट करत या चकल्या चांगल्या तळून घ्यायच्या. आपल्या या चकल्या बरेच दिवस चांगल्या खुसखुशीत टिकून राहाव्या यासाठी या चकल्या चांगल्या तळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर चकल्या तळत असताना अजिबात गॅस कमी करायचा नाही. गॅस कमी केला तर मात्र चकल्या तेलकट होऊ शकतात. तर त्यासाठी बघा, अगदी मध्यम गॅसवर व्यवस्थित या चकल्या तळून घेतल्या. आता दुसरी बॅच सोडताना सुद्धा गॅस पुन्हा मोठा करायचा, चांगलं तेल गरम करायचं आणि नंतर मध्यम गॅस ठेवून यामध्ये ही दुसरी बॅच तळून घ्यायची. चकली तळल्यानंतर सुद्धा अशी एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये काढून ठेवायची. तर याच पद्धतीने बघा, अजून 3 बॅच मी इथे तळून घेतल्या. प्रत्येक चकलीला बघा छान असा गोलाकार आलेला आहे. सोबतच चकलीचं पीठ चांगलं मळून घेतलं म्हणजेच बघा, चकली पाडताना सुंदर असे हे काटे येतात. तर घरची भाजणी किंवा मग विकतची भाजणी जरी असेल तरीही चकली बनवताना या छोटे छोटे टिप्स जरी फॉलो केल्या तरीही चकली शेवटपर्यंत अगदी छान खुसखुशीत राहते. सोबतच ती चवीलाही खूप छान होते. तर तुम्हाला आजची ही चकली बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा. सोबतच अशाच छान छान खमंग रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.